मराठी संगीत रंगभूमीचं ते सोनेरी युग होतं. विष्णुदास भाव्यांनी रुजवलेल्या, किर्लोस्कर खाडीलकरांनी फुलवलेल्या रंगभूमीचा तो बहराचा काळ होता. सारं वातावरणच भारलेलं होतं. ऑर्गनचे स्वर्गीय सूर आणि आसमंतात दरवळणारा धुपाचा वास, रात्र रात्र चालणारी नाटकं आणि वन्स मोरचा आग्रह करणारे रसिकजन, मायबाप मराठी प्रेक्षक. नाटक कंपन्यांचा गावोगावी मुक्काम असायचा. या काळामध्ये सवाई गंधर्व आणि बालगंधर्व या दोघांच्या नाटक कंपन्या एकाच गावात असत. त्यावेळी बालगंधर्व आपला खेळ लवकर आटपून सवाई गंधर्वांच्या नाटकाला हजेरी लावायचे, कारण ते सवाई गंधर्वांना गुरुस्थानी मानत. एकमेकांच्या प्रतिभेचा आदर करणारी अशी उत्तुंग व्यक्तिमत्व त्या काळी होती. मनाचा उमदेपणा होता, शिकण्याची वृत्ती होती. सवाई गंधर्वांनी त्या काळात संगीत रंगभूमी तर गाजवलीच, पण त्याचबरोबर संगीत जलसे गाजवले, मैफली मारल्या, घराण्याची गायकी संपन्न केली. 1920 ते 25 या कालखंडात सवाई गंधर्वांनी शंकरा, भैरवी, देसकार अशा रागातल्या रेकॉर्ड्सद्वारा अफाट लोकप्रियता मिळवली. त्यांनी ख्यालामध्ये लयकारीचा एक अंदाज आणला. सुरमल्हार रागातली ही बंदिश आणि त्यातल्या अंतरातली लयकारीची खासियत ऐकूया.
चलिया कूक सुनत हूँ उठत छतिया धरत कलना परत पिया बिन पिया 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 करत व पिया 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 करत व पिया 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 करत बादरवा बरसन लागी बरसन लागी बरसन लागी. सवाई गंधर्वांच्या घरी राहून पंडितजींनी गुरुप्रसाद मिळवला. परंतु हे काही सहज साध्य नव्हतं. त्यांना गुरुगृही राहून अपार काबाड कष्ट करावे लागले. अनवाणी पायांनी नदीवरून तासनतास 50-50 पाण्याच्या घागरी भरून आणाव्या लागत. केर काढणं, धुणीभांडी करणं अशी कामं ते हसतमुखानं करीत. सवाई गंधर्वांनी आपल्या शिष्याची जणू सत्वपरीक्षाच पाहायची ठरवली होती. ह्यापूर्वी त्यांच्याकडे आलेले अनेक शिष्य या परीक्षेला कंटाळून पळून गेले होते. पण भीमसेन नावाचा जिद्दी शिष्य मात्र पुरून उरला. पहिली 1.5 वर्ष तर गुरुजींनी काही शिकवलंच नाही, फक्त श्रवणभक्ती आणि कष्ट. एकदा पंडितजींचे वडील गुरुराज आपल्या मुलाचं शिक्षण कसं चालू आहे हे बघायला आले आणि हबकलेच, रागावले सुद्धा. त्यांनी आपल्या मुलाला घरी परत नेण्याचं ठरवलं, परंतु भीमसेनाने त्याला नकार दिला. संगीत शिकल्याशिवाय गुरुचरण सोडणार नाही हाच त्यांचा निर्धार होता. हूं का चू न करता एखाद्या व्रतस्थ तपस्व्याप्रमाणे सवाई गंधर्वांचा अभिमन्ना गुरुसेवा करीत राहिला गुरु प्रसन्न होईपर्यंत. गंगूबाई हंगल या सवाई गंधर्वांच्या शिष्या, पंडितजींच्या गुरुभगिनी. त्यांना गुरुजी शिकवत असताना पंडितजी बाजूला बसून ऐकायचे, पाठ करायचे. मग गंगूबाईंना स्टेशनवर सोबत करायचे. हे बहीण भावाचं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं. ह्या काळात पंडितजी 18-18 तास रियाज करायचे. पहाड फोडायला लागले तरी चालतील, पण गुरूंकडून सर्वांगानं विद्या प्राप्त करण्याचा निर्धार पंडितजींनी केला होता. शेवटी त्यांना सवाई गंधर्वांकडून कृपाप्रसाद मिळाला. गुरुजींनी आपल्या या शिष्याचा एक एक सूर, एक एक राग तावून सुलाखून घेतला. पंडित भीमसेन जोशी यांच्या गळ्यातलं सूर ही परमेश्वरी देणगी असं मी म्हटलं. पण परमेश्वरी देणगी घेऊन भीमसेन स्वस्थ बसले असं झालं नाही. या परमेश्वरी देणगीला त्यांनी माणसाच्या अपार कष्टांची जोड दिली. आज जे भीमसेन जोशी दिसत आहेत त्याच्या मागे अपार कष्ट आहेत, अपार शोषण आहे. अगदी अतिशय सुंदर असा पारंपरिक शब्द वापरायचं झालं तर असं मी म्हणेन की भीमसेन जोशींच्या या सुरामागे एक अपार तपश्चर्या आहे. किराण्याची खासियत कायम ठेवून भीमसेनजींनी घराण्याची चौकट थोडीशी सैल केली. आवाजाच्या नादगुणापासून ते आशय प्रस्तुतीकरणापर्यंत त्याने स्वतःचं असं एक वेगळं सांगीतिक व्यक्तिमत्व तयार केलं. ख्यालापासून अभंगापर्यंत संगीताचे सगळे प्रकार त्यांनी आपल्या पद्धतीनं श्रोत्यांसमोर मांडले. बरेच लोक त्यांना असं लोकांच्या बाहेर म्हणत असतात की तेच राग गातात, अमुक तमुक वगैरे, यमनच गातात, शुद्ध कल्याणच गातात. असं असलं तरी मी 4 वेळेला त्यांच्या 4 ठिकाणी यमन ऐकलं, तोच यमन. आणि प्रत्येक वेळेला काहीतरी ते नवीन करत गेले. सूर तेच आहे, ताल तोच आहे, चिजा त्याच आहेत. आपल्या घराण्यामध्ये त्यांनी आपल्याला साचेबंद बांधून घेतलं नाही म्हणून ते मोठे. शिष्य हे गुरुचं गाणं पुढं नेणारा असला पाहिजे, त्यात स्वतःची काय भर घालायला पाहिजे. त्यांच्या गाण्यात आक्रमकपणा जो आहे तो हा किराण्या घराण्याचा नाही आहे. किराण्या घराण्याचा आत्मा आहे, पण आक्रमकपणा वेगळा आहे सिंहाचा. त्याचं सौंदर्य, त्याची नजाकत सगळं कायम ठेवलं. पण त्याच्याबरोबर काही नवीन गोष्टी पण आणल्या ज्या आवश्यक होत्या. अशा निरनिराळ्या घराण्याचे उत्तम गुण त्यांनी आपल्या गाण्यात आणले. त्याशिवाय पुन्हा आपलं वैशिष्ट्य ठेवलंच. भीमसेनीपणा जो आहे तो कायम ठेवला. उनकी जो गायकी है किराना घराने की, उसमें पंडित जी की एक ट्रेडिशनल किराना घराने की गायकी का सिस्टम तो है,
लेकिन मैं ये कहूँगा कि कुछ बातें ऐसी हैं जो मैं कहूँगा कि पंडित भीमसेन जी की गायकी है ये। उन्होंने कुछ चीज़ें उसमें, उनकी जो तानों का उनका सिस्टम है, वो सुन करके ये सही लगता है कि जो इनका नाम रखा गया भीमसेन, वो कुछ सार्थक होता है इसमें। पंडितजींच्या या गायनाला कशाची उपमा द्यावी? उंच उंच लाटाने खडकाना फोडणारा दर्या, की धरणीवरच्या साऱ्या सजीव निर्जीवांना कसपटासमान उधळून टाकणारं चक्रीवादळ, पर्जन्य राजाची धुमश्चक्री की विजांचं तांडव. या साऱ्या उपमा फिक्या पडाव्यात अशा अनेक मैफिलींनी पंडितजींनी रसिकांना भिजवलं, आकंठ तृप्त केलं. पंडितजींनी किराणा घराण्याच्या पसंतीच्या मिया की तोडी, पुरिया, धनश्री, शुद्ध कल्याण अशा रागांवर मनापासून प्रेम केलंच, पण त्याचबरोबर सादरीकरणामध्ये नवनवीन प्रयोगही केले. ललत भटियार यांचा संगम हे याचं एक उदाहरण. अशीच अजून एक निर्मिती म्हणजे पंडितजींनी कलावती आणि रागेश्री या दोन रागांचा मिलाफ करून कलाश्री निर्माण केला. यातली एक रचना ऐकूया. धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग तेरो, धन धन भाग सुहाग तेरो. तू पिया के मना भाई, तू पिया के मन भाई.
आ